लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। नाशिक शहरातील खड्डे बुजवण्याच्या कामावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे। प्रभाग क्रमांक 9 मधील भाजपचे ज्येष्ठ नेते तथा नगरसेवक दिनकर पाटील यांनी खड्डे बुजवताना डांबर मिक्स खडीचा वापर करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या। मात्र दुसरीकडे प्रभाग क्रमांक 10 मध्ये सातपूर प्रभाग सभापती तथा भाजप नगरसेवक समाधान देवरे यांच्या निवासस्थानाच्या हाकेच्या अंतरावरच खड्डे चक्क मुरुम टाकून बुजवण्याचा प्रकार समोर आला आहे। विशेष म्हणजे सिंहस्थ कुंभमेळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शहरातील खड्डे तातडीने बुजवताना डांबर मिक्स खडीचा वापर करण्याचा स्पष्ट निर्देश दिले आहेत। असे असतानाही संबंधित ठिकाणी मुरुम टाकून काम सुरू असल्याचे दिसून आल्याने प्रशासन नेमके कोणाच्या आदेशानुसार काम करत आहे असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। एका बाजूला शासन आणि लोकप्रतिनिधी दर्जेदार कामाच्या सूचना देत असताना दुसऱ्या बाजूला प्रत्यक्षात निकृष्ट पद्धतीने खड्डे बुजवले जात असल्याचा आरोप होत आहे। त्यामुळे पालकमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी होत आहे का की त्यांच्या निर्देशाकडे दुर्लक्ष केले जात आहे याबाबत सातपूर परिसरात चर्चा रंगली आहे। या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, तसेच सर्व खड्डे डांबर मिक्स खडीचा वापर करून दर्जेदार पद्धतीने बुजवावेत अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। लोकशस्त्र न्यूजसाठी बंटी आडाव, सातपूर। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज।